आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. Bye. Thank you. Thanks for coming. ऋषी, पार्टी सोडून तू कुठे निघालास? अगं आई, आता संपली ना पार्टी. गेस्ट पण निघाले. आता तरी जाऊ दे, मला माझं एक काम आहे. अगं ऋषी, अजून आपले क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली सगळे डिनरसाठी थांबले आहेत. चल. आई आय अंडरस्टँड. दादानी 100 crores डील क्रॅक केलंय. तुला तो सक्सेस सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करायचा. आय अंडरस्टँड, पण माझंही थोडं ऐकून घे ना प्लीज. तुझं ऐकून घेऊ. ऋषी, माझ्या एक गोष्ट लक्षात येते. तू गावाहून आल्यापासून मला उलट उत्तर द्यायला लागलेस. नाही, याआधी तुझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता बेटा. मला खरं खरं सांग, तिथे गावाला असं काय झालंय? साहेबाई काही बोलत नाही आणि आहे कुठे? आई काही झालेलं नाहीये. तू प्लीज ओव्हरथिंक करू नकोस. माझं एक छोटंसं काम आहे. ऍटलीस्ट एक फोन कॉल तरी करून येऊ दे. त्यासाठी नाही म्हणू नको. ठीक आहे, जा पण लगेच ये. तुला माहिती आहे, मला सगळं नीट आणि वेळेत लागतं. हो, आलोच, येतो. आजोबा, आजी कधी येणार आहे? मला भूक लागली आहे. येईल बेटा. आंटी. What? Do I look like an auntie to you? अनिका, I mean, Anika. Call me Anika. No auntie, okay? तू आंटी आहेस तर मग आंटीच म्हणणार ना. असं मोठ्यांना नावाने बोलवलं की मग आई ओरडते. आंटी, तू रॉंग चेअरवर बसली आहे. ही चेअर माझ्या आईची आहे. माझ्या साईडला माझी आईच बसणार ना. ही माझी फॅमिली आहे. तू तिकडे तुझ्या आजी आणि आईसोबत बस, तुझ्या फॅमिली सोबत. मग लवकरच तुझ्या फॅमिलीत येणार आहे. So I'm at the right chair, okay? I'm really sorry guys. सतीश, थांबलात का? You should have started. असू दे का तारा, तू एकटी कुठे कुठे बघणार आहेस? आणि काही उशीर वगैरे झाला नाही. तुझ्याकडून कधी उशीर होऊ शकतो का? तारा, ऋषी कुठे आहे? येते. हा चान्स मी मिस नाही करू शकत. गावच्या आता तू बघच मी काय करते ते. ओ गॉड, इडियट, काय केलंस हे? डिझायनर साडी आहे माझी. सॉरी, ते चुकून झालं. आओ, मी मुद्दाम नाही केलं. ते पाय असा. सॉरी, खरंच सॉरी. काय गे, ही अशी कामं करतेस तू? काय केलंस काय? सगळी साडी खराब केलेली आहेस. किती महागडी आहे ती. आता हे नुकसान कोण भरून देणार आहे? सांग ना. अगं बोल ना, कोण भरून देणार आहे नुकसान? तुझा बाप? मॅडम, बापाविषयी कशा पाय बोलताय? माझं चुकलंय, मला बोला की तुम्ही. तोंड बंद कर तुझं. चुका करतेस आणि वर तोंड करून बोलतेस.
किंमत माहिती का तुला या साडीची? तारा, काय आहे? माझा इन्सल्ट करायचा होता म्हणून मला इथे बोलवलं? किमान स्टाफ तरी बघून ठेवायचा होतास. बावळट मुलगी, बाजूला हो. मॅनेजर, इडियट, काम करता येत नाही. तुम्हाला माहितीये काय केलं हिने? शी वॉज माय इम्पॉर्टंट क्लायंट आणि निघून गेली ती. हिच्यामुळे गेली तर गेली, मला बोलून गेली. नयन तारा इनामदारला, मूर्ख कुठली. मॅडम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी हिच्यातर्फे माफी मागतो प्लीज. आधी तुम्ही हिला माझ्या नजरेसमोरून घालवा. मी आता काकालाच जाऊन सांगते. मॅडम सॉरी. गेट आउट. मॅडम खरं आय सेड शट अप अँड जस्ट गो. एक काम धड करता येत नाही, निघ इथून, चल. गेट आउट. सॉरी मॅडम. काय रे शिव, अरे कुठल्या माणसांना पकडून आणलंस तू? हे त्यांनी त्या बाईच्या डिझायनर कपड्यांचं नुकसान केलं. त्यांनी जर नुकसान भरपाई मागितली असती तर कपड्यापायी निम्मे पैसे गेले असते माझ्या. तरी बरं मी वेळेवरती इकडे पोहोचलो, नाहीतर माझं कॉन्ट्रॅक्ट गेलंच असतं. आधी बाहेर काढ त्यांना इथनं, बाहेर काढ. त्यांना एक छदाम सुद्धा देणार नाही मी. बाहेर काढ. एक मिनिट. काय म्हणाला तुम्ही? पैसे देणार नाही? एक छोटीशी चूक झाली म्हणून पैसे देणार नाही आहात? अहो पण आधी सगळं काम करून घेतलं, त्याचं काय? त्याचे पैसे नको द्यायला? सॉरी सर, पण त्यांच्या हातून एवढी मोठी चुकी झाली आहे. त्यांच्या चुकीला जर शिक्षा दिली नाही तर ती चूक परत करतील ना त्या. राहू दे. एक काम कर, हे पैसे त्यांना दे. प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. आणि हो, पैसे त्यांनाच मिळाले पाहिजेत. स्वतःचे खिसे भरू नका. नाही नको, राहू दे. मीच देतो त्यांना पैसे. ऋषी, तू कसा आहे? आय मीन तुझ्या मॉमने सांगितलं मला की यू आर नॉट वेल. तू एक काम कर ना, यू टेक रेस्ट, गिव्ह दिस मनी टू मी. मी त्या वेटर गर्ल्सला देते. आय नो दॅम. तर मी नीट काळजी घेईन. घे, थँक्स. आणि ऐक ना, साहेबाशी बोलून घे आणि त्या मुलींना जरा फूड पॅकेट्स पण दे. बिचाऱ्या उपाशी असते. ओके, यू टेक केअर. पैशाची गरज असल्याशिवाय असं कोणी उपाशीपोटी काम करत नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कष्टाचे पैसे हे मिळालेच पाहिजेत.